एक घनदाट जंगल होते. गर्द झाडी, आंबा, फणस आणि अनेक प्रकारच्या झाडाझुडपांनी ते जंगल पूर्णपणे आच्छादले गेले होते. इतके की अगदी दिवसाही सूर्याची किरणे जंगलाच्या आतमध्ये पोहोचणे शक्य नसे. त्यामुळे पशुपक्षी आणि हिंस्र प्राण्याचा वावर जंगलात मोठ्या प्रमाणात वाढला होता. जंगलाच्या थोड्याच अंतरावर माणसांची वस्ती होती. जंगलातील वाघ, लांडग्यामुळे त्या वस्तीतील माणसं जीव मुठीत घेऊन जगत असे. त्याच वस्तीत एक म्हातारी राहत होती. तिच्या मुलाचं लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती. तिला आपल्या मुलीची खूप आठवण यायची. म्हाताऱ्या आजीबाईने एक दिवस आपल्या लेकीकडे जाऊन तिला भेटायचं ठरवलं. पण अडचण ही होती की तिच्या लेकीचं घर होतं जंगलाच्या पलीकडे. लेकीला भेटण्यासाठी तिला जंगलाच्या वाटेने जावं लागत असे. पण म्हातारी धीट होती. तिने आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला आणि न घाबरता ती भयानक जंगलाच्या दिशेने लेकीला भेटायला निघाली. झप झप पावलं टाकत म्हातारी चालली होती. वाटेत तिला भेटला एक लांडगा. तो म्हणाला, ए म्हातारे, भूक लागलीये मला, मी खातो आता तुला. म्हातारी मनातून खूप घाबरली, पण तिने तसे दाखवले नाही. ती म्हणाली, माझ्यात खायला आहेत काय? नुसती हाडे. लेकीकडे जाईन, 4 दिवस राहीन, तूप रोटी खाईन, जाडून होऊन येईन, मग तू मला खा. लांडगा म्हणाला, तू बोलत तर खरं आहेस, पण लवकर ये हा, मी वाट ते खरं, अगदी खरं. वाघाने तिला जाऊ दिलं. म्हातारी लेकीकडे गेली. थोडे दिवस राहिली. तूप रोटी म्हातारी म्हणाली, म्हातारी पितारी मला ठाऊकच नाही. चल रे भोपळ्या, टुणुक टुणुक. भोपळा जोरात पळत सुटला. वाघाला संशय आला. तोही भोपळ्याच्या मागे पळत सुटला. वाटेत भेटला लांडगा. त्याने भोपळ्याला अडवले. म्हातारीला बाहेर काढले. मग म्हणाला,
म्हातारे, मला फसवतेस काय? आता मी तुला खाणार. एवढ्यात वाघही तिथे आला. तो म्हणाला, मीच खाणार म्हातारीला. लांडगा म्हणाला, मी खाणार. वाघ म्हणाला. मी खाणार. दोघांचे भांडण जुंपले. ते पाहून म्हातारी गुपचूप भोपळ्यात बसली आणि म्हणाली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. वाघ आणि लांडगा भांडत बसले आणि म्हातारीचा जीव वाचला. तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.